गुड मॉर्निंग. कशा आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारची बरीचशी कामं झालेली आहेत, कारण आज आहे मंगळवारचा मंगळागौरीचा शेवटचा सण आणि आज मी निघालेली आहे पूजा करण्यासाठी मी तयार झालेली आहे आणि आता मी जाते आहे आदिराच्या स्कूलमध्ये. तिथूनच आदिराला पिकअप करेल आणि आदिराला माझ्यासोबत घेऊन जाईल. मी आलेली आहे आदिराच्या स्कूलमध्ये कारण आज आहे तिच्या स्कूलमध्ये दहीहंडीचा प्रोग्राम आणि ती खूप मस्त एन्जॉय करत होती आणि एन्जॉय करत असतानाच मी तिला घेऊन आलेली आहे माझ्यासोबत, कारण आम्हाला खूप लेट होत होतं. मी आता आलेली आहे ज्यांच्याकडे मला मंगळागौरीसाठी बोलवलेलं होतं त्यांच्याकडे आलेली आहे. मंगळागौरीची सुंदर अशी रांगोळी त्यांनी दारामध्ये काढलेली होती, छान रांगोळी त्यांनी काढलेली होती आणि इथे जी मंगळागौरीची पूजा आहे ती सगळी इथे मांडून झालेली होती. ब्राह्मण वगैरे आलेले होते आणि ही जी तुम्ही बघत असाल तर ही आहे हळदीची मंगळागौर. ज्यांच्याकडे चांदीची मंगळागौर नाही त्यांच्यासाठी ही हळदीची मंगळागौर यांनी ती तयार केली होती आणि ते सगळं पूजेचे साहित्य आणि पूजा पत्री सगळं काढून ठेवलेलं होतं. तर लवकरच मंगळागौरीच्या पूजेला सुरुवात होईल. आणि मंगळागौरी नेमकं म्हणजे काय तर मी तुम्हाला थोडक्यात सांगेल, कारण मंगळागौरीचं महत्त्व हे सर्वांनाच माहिती असतं, पण नुकतंच लग्न झालेल्या मुलींसाठी मंगळागौरीचा सण खूप महत्त्वाचा असतो. मंगळागौरी म्हणजेच काय तर सर्वांचं मंगल व्हावं आणि आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून ही पूजा करतात. आणि नवीन लग्न झालेली मुलगी ती माहेरी येते आणि ती मंगळागौर पुजते. बरं, तर हे जे मंगळागौरीचं व्रत आहे हे 5 वर्षाचं असतं बरं का. आणि सर्वच घरातले आतुरतेने या मंगळागौरीची वाट बघत असतात. हा जो सण आहे तो साजरा करतात. या सणाच्या वेळेस पाऊस पडतो, हिरवी पानं, रंगबिरंगी फुले उमलतात, जणू काही श्रावण आपल्या घरातच आलाय असं वाटतं. प्रकृतीचं एक रूप म्हणजे गौरी आणि फुला पानांनी ही गौरी सजली ना तर ती प्रसन्न दिसते. म्हणून सवाष्ण वेगवेगळ्या निरनिराळे दागिने घालतात, गजरा माळतात, खूप छान अशा साड्या नेसतात आणि पूजा करतात. ही तर खरी निसर्गाची पूजा. पाऊस पडला की सृष्टी आनंदून जाते. शेतकरी पेरणी करतात आणि मग त्या पेरणीतून सुंदर असा अंकुर जन्माला येतो. आजच्याच दिवशी बीज अंकुराची पूजा ह्या माहेरवाशीण करतात. नाचतात, गातात, जागरण रात्रभर करतात, मज्जा करतात. सासरची सर्व सुखदुःख गाण्यातून उखाण्यातून सांगतात. अशा या मंगळागौरीच्या सणाचं व्रताचं खूप सारं महत्त्व असतं. मी यांच्याकडे जे आलेली आहे यांचं आहे उद्यापन. 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 5व्या वर्षी हे करणार आहे उद्यापन, म्हणून त्यांच्याकडे आलेला आहोत आम्ही उद्यापनासाठी. 5व्या वर्षी उद्यापन करून झालं की 6व्या वर्षी उपास पकडावा लागत नाही. आता इथे आरती वगैरे झालेली आहे आणि इथे नैवेद्य म्हणून पुरणाचीच आरती लागते आणि पुरणाच्या 16 दिव्यांमध्ये फुलवात लावून आरती केली जाते आणि आरती केल्यानंतर तिथेच जेवायचं असतं. आता इथे आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आता थोडीशी मज्जा केलेली आहे. मस्त गाणे लावून दिले आणि त्यावर आता खेळ खेळतो आहे. मंगळागौरीच्या 5व्या वर्षीच्या उद्यापनाला आईवडिलांना बोलवून मंगळागौरीचं वाण देतात. मंगळागौरीची कहाणी असते, त्या कहाणीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आईवडिलांना वाण द्यायचं असते. वाण दिल्यानंतर सवाशींना हळदी कुंकू लावून त्यांनासुद्धा वाण देतात. आईवडिलांना साडी, बाबांना कपडे आणि चांदीची प्रतिमा देतात. अशा प्रकारे 5व्या वर्षीचं उद्यापन करतात. मी पहिल्या मंगळागौरीचा नवविवाहित वधूचा टाकलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा. पहिल्या मंगळागौरीचा व्हिडिओ आहे आणि हा शेवटच्या मंगळागौरीचा म्हणजेच उद्यापनाचा व्हिडिओ आहे. तुम्ही जर नसेल पाहिला तर नक्की पहा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते आणि आम्ही कशी मजा केली आहे हे तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवते. पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेत राहा.